चटाण स्वामी बोपापूरचं कुलदैवत असणाऱ्या चटाण स्वामीची आजची जत्रा म्हणजे चटाण स्वामीची अशी जर गोष्ट काढली तर बोपापुरातला प्रत्येक माणूस गावाला गेलेला गावाखेड्यात गेलेला माणूस आज चटाण स्वामीची आज जत्रेनिमित्त गावात येत असते। एक छोटीशी जत्रा भेटते आणि जत्रा जर म्हटली तर गावखेड्यातल्या लोकांसाठी एक आनंदाची पर्वणी असते। तर आज संपूर्ण जत्रा कोण्या पद्धतीची आणि या ठिकाणी व्यवस्थापन कोण्या पद्धतीचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मंदिराच्या गर्भगृहात आपण आलो तर चटाण स्वामीची जर मूर्त्या म्हणताल तर प्रभू शेषनागाच्या या ठिकाणी विविध प्रकारचे जे आहेत ना मूर्त्या ठेवल्यात आणि यालेच कुलदैवत म्हणून संपूर्ण बोपापूरवासी पूजन करत असतात। तर माझ्यासोबत या गावचे स्थानिक रहिवासी असणारे बबन काका आहेत। बबन काका, चटाण स्वामी जर म्हणसाल तर राजा आपल्या गावचं ग्रामदैवत आहे, तर नेमका चटाण स्वामीचा इतिहास काय थोडं सांगता का मला? चटाण स्वामीचा असा इतिहास आहे, चटाण स्वामी हे मंगलाजी महाराज होते, ते महादेवाचे भक्त होते शंकराचे, आणि ते एका सेकंदामध्ये महादेवाची एक गाय आली होती, त्या गायीचा शेपूट धरून ते पाण्यात गेले डोहात। तिथं त्या डोहात 6 महिने राहिले, त्यानंतर ते तिथून इथं आले, इथून मग इथं मंदिर बांधलं, म्हणजे गोटा बांधला त्यांनी चटाण म्हणून। त्या चटाण त्यांनी महादेवाकडे अशी प्रार्थना केली की माझे परंपरा हे सजली पाहिजे, म्हणून त्यांनी इथं हे केला गोटा बांधला आणि त्यापासून हा जेवणाचा हे ते कार्यक्रम उत्साह होते। आणि यात्रेनिमित्त नागपंचमी, दिवाळी आणि रक्तसप्तमीला इथे यात्रा भरते आणि मोठा कार्यक्रम इथं बरेच दिवसापासून चालू आहे। 300-400 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे।
टाळ मृदंगाच्या निनादात संपूर्ण गावातून सध्या पालखी निघाल्या. तुम्ही त्याचा उत्साह जर पाठीमागे इकडच्या बाजूने पाहत असाल तर गावखेड्यातले सारे लोक आजच्या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. तो प्रसाद कोणी हे करून या ठिकाणी संपूर्ण जे पालखी सोहळा आहे हा सध्या गावातून निघालाय. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जे पालखीचे रथाधिकारी आहेत हे या ठिकाणी पालखी वाहत आहेत आणि एक मोठी गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणचं हे दृश्य सध्या तुम्ही गावावर पाहिजे एक वेगळा उत्साह सध्या पाठीमागे आहे.